कोण म्हणतं व्हेज बिर्याणी नसते. एकदा या पद्धतीने हे व्हेजिटेरियन बिर्याणी करून बघा, तुम्ही नॉनव्हेज बिर्याणी पण विसरणार. आणि बनवायला इतकी सोपी की घरातलं कोणीही पातेलं उचललं की बनवू शकतं. तर इथं मी बिर्याणी ज्यात बनवणार आहे ना, ते मोठं पातेलं घेतलं आहे आणि ही बर्थडेसाठी बिर्याणी बनणार आहे, म्हणून मी जास्त प्रमाणात बनवते. इथं मी साधारण 1.5-2 वाटी दही घेतलं आहे घरी बनवलेलं. त्यात बेसिक मसाले म्हणजे धना जिरा पावडर, लाल तिखट, मीठ, हळद, गरम मसाला आणि नंतर हा बिर्याणी मसाला जो मी तुम्हाला दाखवला. दुसरा पण एक घेतला होता, कुठल्याही ब्रँडचा तुम्ही घेऊ शकता. नंतर याच्यामध्ये मी पनीरचे काप घातले आणि ह्या भाज्या गाजर, फ्लावर आणि फरसबी याला मी काय केलं आहे, तेलामध्ये छान फ्राय करून घेतले 50%, म्हणजे आपली बिर्याणी छान चविष्ट पण होते आणि शिजते पण लवकर. त्याचबरोबर मशरूम पण मी फ्राय करून घेतलेत, कारण त्याचा उग्रवास येऊ नये म्हणून. 2 मीडियम साईजचे टोमॅटो घेतलेत बारीक चॉप करून, ते पण त्याच्यामध्येच ॲड केलेत. आणि इथं फ्रोझन वाटाणा घेतला आहे. आणि साहित्य तुम्ही कमी जास्त करू शकता. कांदा तळलेला, कांद्याशिवाय तर बिर्याणीला मज्जा नाही, म्हणून छान कांदा तळलेला घातला आहे. कोथिंबीर खूप सारी, त्याचबरोबर पुदिन्याची पानं. आता पुदिना काही लोकांना जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही एक्स्ट्रा घालू शकता. आलं लसणाची पेस्ट, आता हा जास्त प्रमाणात बनवायचा होता म्हणून मी इथं रेडीमेड अद्रक लसूणची पेस्ट बनवली. जास्त प्रमाणात म्हणजे काय, तर ही अचानक ठरलेली डिश आहे आणि मला अजून खूप साऱ्या गोष्टी बनवायच्या होत्या, म्हणून मी आलं लसणाची पेस्ट विकतच आणली होती. खरं तर घरचीच घाला फ्रेश. त्यामध्ये मी बदाम आणि मनुके घातले आणि हे तेल मी कांदा जे तळलं होतं ना त्याचंच तेल घातलेलं आहे. आणि एकदाच तेल घालायचं, आता नंतर तेल घालायची गरज नाही. छान मिक्स करायचं. मॅरिनेशनला ठेवत असाल तर खूप चांगलं, पण मी लगेच बनवायला घेतली होती. म्हणजे इकडं मी काय केलं, पातेल्यामध्ये पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये खडे मसाले घातले, तमालपत्र घातलं, लिंबू घातलं, कारण लिंबाने छान पांढरा शुभ्र कलर येतो. आणि तांदूळ इथं छान स्वच्छ धुवून मग याच्यामध्ये ॲड केलं. हे लहान पातेलं होतं म्हणून मी पातेलं नंतर चेंज केलं, जे की मी शूट करताना तुमच्याबरोबर शेअर करायला विसरले. आता याच्यामध्ये मीठ टाकून छान मिक्स करून घ्यायचं आणि तांदूळ एका साईडला शिजायला ठेवायचा. एकीकडे तांदूळ शिजतोय तोपर्यंत दुसरीकडे एक जाडसर तवा घेतला आणि जे आपण मिक्स केलेले भाज्यांचं पातेलं आहे ना ते त्याच्यावरती ठेवलं. आणि पहिल्यांदा तर 10 मिनटं गॅस आहे ना तो फुल स्पीडवरती ठेवला आणि नंतर कमी केला. आता हे छान अशी वाफ यावी म्हणून मी झाकण ठेवलं होतं त्याच्यावरती. आणि अधूनमधून राईस पण चेक करायचा आहे. राईस इथं 50% शिजलेला होता, अजून 20% शिजला की मग मी नंतर याचं लेअर करणार आहे. आणि नंतर ही अजून जी भाजी आहे ना तर ती बघायची. आणि बघा की भाज्या फ्राय केल्या असून पण याला छान असं पाणी सुटलेलं आहे, नाहीतर मग वाटेल की एकदम सुकी सुकी बिर्याणी होईल. तर नाही, खूप छान बिर्याणी होते. या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. लिंबू आहे तर ते मी राईसमधून काढून घेतलं. आणि ह्या भाज्या आहेत ना तर ते ऑलरेडी शिजलेल्या होत्या, म्हणून 70% राईस शिजला की मग नंतर त्यातलं लिंबू काढलं आणि जो राईस आहे ना तो डायरेक्ट मी तिकडून इकडं ट्रान्सफर केला. तर ह्याचे खूप सारे लेअर नाही मी बनवणार. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही मसाला काढून मग 2 लेअर करू शकता. आणि सगळा राईस टाकून घ्यायचा, त्याच्यावरती खूप सारा कांदा टाकायचा, कारण हा तळलेला कांदा बिर्याणीची जान असतो, म्हणून मग खूप सारा कांदा टाकायचा. त्याचबरोबर कोथिंबीर घालायची आणि तुम्ही अजून म्हणजे असे काजू बदाम पण घालू शकता. पुदिना पण घातलेला आहे मी इथं. त्याचबरोबर तूप घालायचं. तर हे थोडंसं असं मेल्ट झालं होतं तूप, तर सगळीकडं मी टाकून घेतलं. 2-3 चम्मचच तुम्हाला दिसेल, पण मी खूप सारं तूप टाकलं होतं. त्याचबरोबर हे हळदीचं पाणी आहे. जर केशरवालं पाणी असेल तर ते पण अतिउत्तम, आणि केवडा वॉटर असेल ना तर त्यांनी छान अजून बिर्याणी होते. आता नंतर हे टाकून मग मी काय केलं आहे की डायरेक्ट फॉईल पेपर लावला आहे, माझ्याकडे होता म्हणून. जर तुमच्याकडे फॉईल पेपर नसेल अवेलेबल आणि तुम्हाला छान दम देऊन बिर्याणी बनवायची असेल तर तुम्ही साईडनी कणिक पण लावू शकता. आणि मग नंतर याला झाकून ठेवायचं. झाकून मी फक्त 5 मिनटं ठेवलं आणि नंतर गॅस बंद केला. आणि मग नंतर तशीच वाफेवरती बिर्याणी ठेवून दिली. एवढी मस्त झाली होती ही बिर्याणी आणि कलर पण छान आला होता, कारण आपण हळदीचं पाणी घातलं ना त्यामुळे 2 कलर आले होते. एक्स्ट्रा कलर हवे असतील तर तुम्ही कलर पण ह्याच्यामध्ये घालू शकता. छान ही बिर्याणी मिक्स करून घ्यायची आणि मग नंतर खाण्यासाठी ही रेडी आहे. एकदा जर या पद्धतीने ट्राय केली ना तुम्ही बिर्याणी, तर तुम्ही बाहेरची पण बिर्याणी विसरणार. एवढी भारी होती आणि एकदम सुटसुटीत झाली होती. मी सगळी मिक्स करून घेतली आहे. तर तुम्हाला